मडे झाकून या करीती पेरणी, मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे, तया परी करे स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह, ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे, या परी कैवाडे स्वहिताचे, तया परी करे स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह, नाही काळ सत्ता पुले हाती, जानते हे कोणती उगविती, तया परी करे स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह, तुका म्हणे पाहे आपुली सूचना, तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करी तो शहाना मृत्युलोकी, तया परी करे स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह. पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, दुसरी चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, मढे झाकून या करीती पेरणी, मढे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे, तया परी करी स्वहित आपुले, जयाशी फावले नरदेह. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल वारकरी संप्रदायाचं सद्गुरुस्थान श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा आपला नैमित्तिक कीर्तन सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातला 5 चरणाचा अभंग घेतला असून, प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाने स्वहिताच्या बाबतीमध्ये किती दक्ष असावं हा भाव तुकोबाराय एका दृष्टांताच्या माध्यमातून विशद करून सांगतात. विठ्ठल तुकोबारायांच्या अभंगाचा काही भाव आपल्या समोर ठेवण्याच्या पूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. आजचं आपलं कीर्तन नैमित्तिक स्वरूपाचं आहे. शास्त्रामध्ये काही कर्माचा प्रकार आला आहे. सकाळ दुपार सायंकाळ आपण दररोज जे कर्म करतो त्याला नित्य कर्म असं म्हणतात. त्याच कर्माला जर काही निमित्त प्राप्त झालं तर त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. विशिष्ट फलाकरता जे केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. आणि निषिद्ध कर्म जर घडलं तर त्याचा दोष सुटावा या करता जे केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. आपण दररोजच कीर्तन करतोय, कीर्तन आपलं नित्य कर्म आहे, पण आज निमित्त मिळालं म्हणून नैमित्तिक आहे. ज्यांचं आपल्यामधून वैकुंठ गमन होऊन 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे असे वैकुंठवासी श्री तुकाराम नामदेव वाळुंज यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी सीनाबाई तुकाराम वाळुंज, 2 असणारे पुत्र मच्छिंद्र भाऊ देवबा तुकाराम वाळुंज आणि 2 असणाऱ्या कन्या
अर्थात शेखर महाराजांच्या आई जयश्री ताई मोरे आणि दुसऱ्या त्यांच्याच असणाऱ्या मावशी रत्नाताई नंदू गाडे. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्यावर प्रेम करणारा संपूर्ण असणारा इष्ट जनाचा परिवार एकत्र आला आणि आपण या उत्सवाचं आयोजन केलं. आमचे लाडके शेखर महाराज त्यांनी मला सांगितलं, माऊली तुम्हाला सेवा करायची. म्हणलं आज्ञाप्रमाण. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी हट्ट प्रेमातच होत असतो आणि प्रेमात केलेला हट्ट मग मनुष्याला टाळता येत नाही. जरी त्यांनी आपल्याला सकाळी कुठेही नेलं तर जावंच लागतंय. विठ्ठल विठ्ठल. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचा योग प्राप्त झाला. मला लक्षच नाही की तुम्ही आलात म्हणून, पण या पारमार्थिक साधनेमध्ये जीवन यापन कसं करावं आणि त्याकरता प्रतिकूलता प्रतिबंधक करत नाही याचं आदर्श उदाहरण हरिभक्तीपरायण वसंत महाराज थोरमिश्या. जसं त्यांचं उदाहरण आहे तसं मच्छिंद्राप्पाचंही उदाहरण आहे. बरं, त्यांचे भले मोठाले 2-3 ऑपरेशन झाले पण ते पारमार्थात जुमानत नाही बघा. काही तोला मोलाची साथ करणारे हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज हे सगळं परमार्थाचं वातावरण उदयाला आल्यानंतर पाहिलं तर असं वाटतं गोकुळच इथं अवतरलं आहे. मला वाटतं की हा परमार्थ आपला अक्षय आहे. विठ्ठल विठ्ठल. या गावात एक महान व्यक्तिमत्व होऊन गेलं, वैकुंठवासी मास्तर बाबा. त्यांच्या निमित्ताने भगवंताचं आगमन झालं. या गावात मी पाठीमागं 2 कीर्तन केले आहे. याही वर्षी आली होती संधी पण जमली नाही म्हणून ती भर आता काढली मी. भरवीर. ज्या गावामध्ये पारमार्थिक अंगाने वीर असणाऱ्या लोकांचा भर जास्त असतो म्हणून भरवीर. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या चरणार विंदी अभिवादन करून अभंग चिंतनाला प्रारंभ करूया. मस्तक माझा पायावरी सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून तुकोबारायांच्या अभंगाचा भाव आपण पाहूया. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय परमार्थ करण्याकरता मनुष्याने दक्ष कसा असावं दृष्टांतपूर्वक हा भाव आपल्या समोर विशद करतात. मी सुरुवातीला सांगून गेलो, आजचं कीर्तन हे आपलं नैमित्तिक कीर्तन आहे. बरं, मनुष्य जीवन जगतो त्यावर त्याच्यावर अनेक जणांचे उपकार असतात. उपकाराचं स्मरण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकाराचा नाश करतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. पितरांचे आपल्यावर उपकार आहे. बरं, ते उपकार दर्शनीयाकरता या महिन्यात अर्थात भाद्रपद महिन्यातल्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांच्या निमित्ताने श्राद्ध करत असतो. बरं, प्रत्येकाने केलं पाहिजे. विठ्ठल. परंपरेमुळे आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला त्या पितरांच्या परंपरेचा आपल्यावर उपकार आहे आणि त्या उपकाराचं स्मरण ठेवणं याला कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञ पुरुषाला जगात किंमत आहे. बरं, गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात, मोठी माणसं उपकार विसरत नाही. जी उपकाराला विसरत नाही
तीच माणसं मोठी असतात. विठ्ठला तुम्ही संतोष महाराज तुम्ही पण आहात. संतोष झाला म्हणून विठ्ठला विठ्ठला. मनुष्याने केलेल्या उपकाराचं स्मरण ठेवावं त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि केलेल्या उपकाराचं स्मरण जो विसरतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. ज्ञानोबरांची ओवी बघा. ज्ञानोबरा म्हणतात केला न शके पाप जावो कृतज्ञ जैसे. कृतज्ञ पुरुषापासून केलेलं पाप कधीही जात नाही. म्हणजे काय? कृतज्ञ राहणं जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. महाभारतामध्ये एक कथा आली. एका वनात राहणारा राजहंस दररोज सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या दर्शनाला जायचा. दररोजचा त्याचा क्रम सुरू झाला. एके दिवशी त्या वनामध्ये एक पारधी आला आणि अशीच पावसाची झड लागली असेल. दिवसभर त्याला खायला काहीच मिळालं नाही. पावसामुळे त्याचं अंग ओलचिंब झालं आणि अकस्मात तो त्या झाडाखाली आला ज्या झाडाखाली हा राजहंस राहत होता. इको थोडासा कमी करा, आवाज वाढवा. विठ्ठल विठ्ठल. झाडाखाली तो पारधी आलेला पाहिला आणि पाहिल्यानंतर अतिथी आपल्या घरी आला याचा आनंद राजहंसाला झाला. काय आपली संस्कृती असेल, जर तिथी न पाहता पारधी जरी आला तर अतिथी सत्कार करावा. इथला पक्षी सुद्धा विसरत नाही. माणसं काय विसरणार आहे. म्हणून त्या असणाऱ्या पारद्याचं आपण संगोपन करावं. राजहंस सात्विक होता. जंगलाच्या बाहेर गेला. शेतकऱ्याच्या घरातून त्याने पेटती गोरी आणली, झाडाखाली ठेवली आणि आपल्या घरट्यातलं वाळलं गवत काढून शेकोटी तयार केली. का? त्याच्या अंगातली थंडी जावी म्हणून. अंगातला थंडी गेली पण आतला अग्नी मात्र प्रगट झाला आणि पारद्याला भूक लागली. राजहंसाला कळालं याला भूक लागली आहे. त्याकरता त्याने सात्विक असणारी फळं सुद्धा आपल्या घरट्यातून खाली टाकून दिली. तेवढ्यात त्याची भूक भागली पाहिजे होते ना. पण राजहंसाला रात्री झोप लागली आणि पारध्याच्या मनामध्ये वाईट विचार प्राप्त झाला. आणि ज्ञानोबा म्हणतात आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. दुर्जनाची बुद्धी साधूला कळत नाही. पारधी रात्री झाडावर चढला. ज्या हंसाने आपल्याला जीव घातलं, आपल्याकरता शेकोटी तयार केली, त्याला पकडलं आणि झोपेमध्ये त्याची मान मुरगळली आणि पेटत्या शेकोटीमध्ये राजहंस भाजून त्याने खाल्ला. ते हाडं ते पिस बाजूला टाकले आणि दुसऱ्या दिवशी निघून गेला. 1-2 दिवस झाले पण दररोज येणारा राजहंस मात्र दर्शनाला आला नाही. सत्य लोकातून ब्रह्मदेवाने आपल्या सेवकाला सांगितलं अरे राजहंसाचं काय चाललंय बघून या. सगळे आकाश मार्गे खाली आले येऊन पाहतात तर राजहंसाचं मुंडक बाजूला पडलंय, पंख बाजूला पडले, हाड बाजूला पडले. दिव्य दृष्टीनं पाहिलं एका पारद्याचं वाईट कर्म आहे. जास्ती लांब तो काही गेलाच नव्हता. त्या सेवकाने त्या पारद्याला पकडलं आणि त्याचा तिथं वध केला, मारून टाकलं त्याला. त्याचा वध केला. जंगलातल्या सगळ्या कोल्ह्या कुत्र्यांना सांगितलं या आणि याचं मांस भक्षण करा. कोल्हे कुत्रे यायचे, त्याच्या अंगाचा वास घ्यायचे, मांस खात नसायचे. सेवकाने विचारला रे तुमच्याच करता हा नाश्ता आहे, तुम्ही या माणसाचं मांस का खात नाही? त्यांनी सांगितलं हा माणूस जो आहे ना याचा मांस खाण्याच्या लायकीचा नाही. का? ज्याने उपकार केला त्याला हा मारणार आहे, कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञ पुरुषाचा मांस खाल्लं तर त्याचं पाप आम्हाला लागेल, आम्ही मांस खाणार नाही. सरते शेवटी त्यांनी भूत प्रेत पिशाच यांना पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं कमीत कमी तुम्ही तरी या पारद्याचं मांस खा. ते म्हणले अगोदर आम्ही पाप केले म्हणून तर आम्ही भूत झालो आणि अजून या कृतज्ञ पुरुषाचं मांस खाल्लं तर जास्त पाप लागेल, त्यापेक्षा न खाल्लेलं बरं. विठ्ठल म्हणून मनुष्याने जीवनामध्ये कोणताही दोष आपल्यावर आला तरी चालेल, परंतु कृतज्ञपणाचा दोष आपल्यावर येऊ नये. जीवन सफल आहे. विठ्ठल कृतज्ञ असतात बरं. पांडवांच्या यज्ञामध्ये
शुकाचार्याने शुका पोपटाच्या रूपामध्ये पत्रावळीवर असणारा एक भाताचा कण खाल्ला, एक शीत फक्त बरं. आणि त्या काळात नियम असा होता, 1,00,000 माणसं जेवले तो स्वर्गामध्ये एकदाच घंटा नाद व्हायचा. म्हणजे त्यावरून कळायचं की आज पंक्तीला 1,00,000 माणसं जेवले. शुकाचार्याने जेव्हा फक्त तांदळाचा एकच कण खाल्ला तर स्वर्गातला घंटा नाद अखंड चालू राहिला, बंदच होईना. शेवटी भगवान परमात्मा बाहेर आले, धर्मराज बाहेर आले आणि विचारलं नेमकं घंटानाद आज बंदच होत नाही, असे नेमके किती माणसं जेवले. पाहिलं तर स्वयंपाकघरात कोणीच नाही, अन्न शाळेमध्ये जेवण कोणीच करत नाही आणि घंटानाद तर काही बंद होत नाही. भगवान परमात्मा पत्रावळी जवळ जाऊन बसले आणि पाहिलं तर एक पोपट तांदळाचा कण खात आहे. दिव्य दृष्टीचा वापर केला, सांगितलं धर्मराजा हे शुकाचार्य आहे, व्यासपुत्र आहे. शोक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जाणोनी हरीच झाले. ब्रह्मवेत्ता महात्मा जेव्हा जेवतो ना तेव्हा सगळं ब्रह्मांड तृप्त होत असतं. विश्वातले सगळे प्राणी यांच्या रूपाने जेवत आहे. त्या शुकाचार्याने विचार केला, आपण पांडवांच्या यज्ञामध्ये एक तांदळाचा कण खाल्ला बरं, भाताचा फक्त शिजलेला एकच कण खाल्ला तर आपण पांडवांचे उपकार फेडले पाहिजे, संधीच मिळाली नाही. पांडवांचा पुत्र अभिमन्यू त्याच्या जीवनात आपण उपयोगी पडावं, संधीच मिळाली नाही. मग जेव्हा अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती शाप मिळाला तेव्हा एका तांदळाच्या मोबदल्यामध्ये शुकाचार्याने 7 दिवस भागवताची कथा सांगितली. एकाच तांदळाच्या मोबदल्यात आम्हाला हे ऐकल्यानंतर असं वाटतं आपण किती पंक्ती खाल्ल्या. विठ्ठल विठ्ठल. महाभारतातलं उदाहरण दिलं, कृतज्ञ पुरुषाचं मांसही कोणी खात नाही आणि कृतज्ञ आहे तो पूर्वीचा, आणि कृतज्ञ पुरुष जो आहे शुकाचार्यांचं उदाहरण दिलं. तसं पितरांचे आपल्याला उपकार आहे आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. नित्य कर्माला निमित्त मिळालं की त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणता. निमित्ताकरता काही पर्वकाळ यावा लागतो, कधी तिथी यावी लागते, कधी प्रसंग यावा लागतो. विठ्ठल. ज्ञानोबर 3 प्रकारचे पर्वकाळ सांगतात बरं. सोम सूर्य ग्रहणे येवनी करविती पार्वणे, हा झाला पर्वकाळ. का माता पितर मरणे अंकितचे दिवस, हा तिथीचा काळ आहे. आणि प्रसंग अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक का. अर्थात नैमित्तिक कर्माला 3 प्रयोजन ज्ञानोबा सांगतात. कधी सूर्यग्रहणाचा चंद्रग्रहणाचा पर्वकाळ आला तर नैमित्तिक कर्मामध्ये फल वाढतं. कधी कधी आई वडिलांचं पुण्यस्मरण आलं तर नैमित्तिक कर्माचं फळ वाढतं. कधी अतिथी आपल्या घरी आला तरी सुद्धा नैमित्तिक कर्माचं फळ वाढतं. नित्य कर्मापेक्षा नैमित्तिक कर्माला शताधिक पटीनं जास्त फळ मिळतं. आणि मग आपण वारकरी आहोत, त्यांच्या नावात तुकारामही आहे, वडिलांच्या नावामध्ये नामदेवही आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी जर व्यक्ती असेल तर तो वारकरी नियमाप्रमाणे स्मरण करत असतो. त्या निमित्ताने ही आपली कीर्तनाची सेवा आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबारा आपल्याला दक्षता शिकवतात बरं. परमार्थ हा सावध व्यक्तीचा आहे, आळसी व्यक्तीचा नाही. विठ्ठल. बरेच माणसं परमार्थाच्या नावाखाली निष्क्रिय होतात, आळसी होतात आणि त्याला नाव निवांत देतात. चालत नाही बरं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पण बाबा निश्चिंतीच्या अगोदर 8 तास आहे बरं. याचसाठी केला होता याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निस्तीने पावलो विसावा, आता निस्तीने
भीमसेन जोशींची आठवण होते वर याजसाठी केला होता अट्टहास. अगोदर अट्टहास आहे, अट्टहास पूर्ण झाला की मग निश्चिंती आहे. काही अगोदरच निश्चिंत राहतात, उपयोग नाही. परमार्थामध्ये मनुष्य सावध लागतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. तत्पर लागतो, सावध लागतो. माझे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देतात. बरं 2-3 उदाहरणं आपल्या समोर आहे. एक उदाहरण आपल्या समोर ठेवतो. ज्या मनुष्याला अथांग पाण्यामध्ये पोहायचं असेल त्याने अगोदर सावध झालं पाहिजे. बरं अगोदर माझी अथाव म्हणता थडीयेची पंडुसुता पोहणार आयता काशीशी जेवी. अथांग पाणी जर असेल आणि पट्टीचा पोहणारा असेल तर तो काठावरच आपली कमर बांधतो. त्याला सावध म्हणतात. किंवा ज्ञानोबारा म्हणतात आपण प्रवास करणार आहोत, उद्याचा मुक्काम आपला घातपाताचा आहे, तर मनुष्य अगोदर सावध होतो. पाहेचा पेना वाटवदा तव आजीची होई जे सावधा. किंवा जीव जाण्याच्या अगोदर जसं औषध घ्यावं तसं मनुष्याने परमार्थामध्ये सावध राहावं. जया आपण पेपडी आत्मनाशा जो बिहे तेने न धरावी सोय सावध होई जे. विठ्ठला विठ्ठला एखाद्या बलवान पुरुषाबरोबर जर आपलं वैर पडलं असेल तर मनुष्य 24 तास आपल्या सोबत शस्त्र वागवतो. बरं समर्थेशी वैर जया पडिले हाड खाईर तो जैसा आट ही पहार परजोनी असे. 24 तास जो ज्याप्रमाणे शस्त्र तयार ठेवतो तसं परमार्थामध्ये मनुष्याने सावध असावं. ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये आपण वारी करतो. वारी करताना एक मुक्काम लागतो बरड. गावाचं नावही बरड आणि जमीनही बरड. विठ्ठल विठ्ठल. पण आदल्याच दिवशी दिंडी चालक लोकांना सांगतात बरं उद्याचा मुक्काम घातपाताचा आहे, उद्या चोरी होतात, आपण सावध राहिलं पाहिजे. वारीला जाताना वैभव सोडावं आणि फक्त परमार्थाचं वैभव कमवावं. पण काही माता भगिनी वारीत वजन टाकण्यासाठी अलंकार घालून येतात बघा अंगावर. परिणाम परमात्मा म्हणतो माझ्याकडे वैभव घेऊन आले, आपल्याकडे दरिद्री चालतात. बरडला सगळं खाली. त्या मुक्कामाला ज्याप्रमाणे अगोदर सावध व्हावं. पाहेचा पेना, पेना म्हणजे मुक्काम. वाटवदा, वाटामध्ये वध होऊ शकतो. आजीची होई जे सावधा. अगोदरच आपण सावध झालं पाहिजे. परमार्थामध्ये मनुष्य तत्पर लागतो. जसा परमार्थात तत्पर लागतो तसं व्यवहारातही तत्पर लागतो. बरं पण बऱ्याचदा माणसं व्यवहारात तत्पर असतात, परमार्थामध्ये बेसावध असतात. मी म्हणत नाही, ज्ञानोबा सांगतात सायासे करेसी प्रपंची दिनानेसी हरिसी न भजसी कवना गुणे हरिसी न भजसी प्रपंच दिननिशी दिवसा आणि रात्र सायास करतात. पण हरिसीन भजसी कवण्या गुणे. जितका मनुष्य व्यवहारात दक्ष आहे ना
तितकाच परमार्थामध्ये दक्ष आणि लक्ष असावा तर परमार्थ प्राप्त होतो. शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, द्रव्याला गे भावार्थता. जितके प्रयत्न मनुष्य धना करता व्यवहारात करतात तेवढेच प्रयत्न जर परमार्थामध्ये केले तर परमात्मा तुमच्या अंगणात खेळायला येईल. विठ्ठल विठ्ठल. याच देहामध्ये सावध होता येतं बरं आणि मनुष्याने सावध राहावं. का बरं? क्षण भंगुर नाही बरवसा. क्षण भंगुर मंडळी मिळाली ना हे त्यांचं परमार्थाचं पुण्य आहे बरं. विठ्ठल विठ्ठल. सावध व्हाव क्षण भंगुर नाही बरवसा. वारे सावध सोडा माया आशा. आपण आताच येताना सांगितलं ना माया कठीण आहे. विठ्ठल सावध व्हाव आणि परमार्थ दक्षतेनं करावा ही संतांची भूमिका असते. कशा का पद्धतीनं होईना सावधता कळावी दक्षता कळावी याकरता संतांचं अंतकरण तळमळ करत. ज्याप्रमाणे मुलाचं कल्याण व्हावं लेकोराचे हित वाही माऊलीचे चित्त तसे संत माय बाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि मग जशी एखादी आई आपल्या मुलाचं पोट भरावं या करता एका घासाचे 20 घास करते आणि मुलाला जेव घालते. पै बाळ जे जेव विजय ते घास एक विसाठाई की जे. तसे संत सिद्धांत आपल्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी आपल्याला दृष्टांत देतात. परमार्थामध्ये कसं सावध व्हावं याकरिता तुकोबाराय शेतकऱ्याचं उदाहरण देतात. शेतकरी कसा सावध असतो याकरिता तुकोबाराय पेरणीचं उदाहरण देतात. पेरणीचा प्रसंग आला तर शेतकरी काय करतो? मडे झाकोनिया करती पेरणी. मडे झाकोनिया करती पेरणी. मडे झाकोनिया करती पेरणी. मडे झाकोनिया करती पेरणी.
परी परी स्वही स्वहित आपुले या परी करी स्वहित आपुले या परी करी स्वहित आपुले दक्षता लक्षात येण्याकरता तुकोबारा एका व्यवहारातला दृष्टांत आपल्या समोर देतात. संतांची आपल्यावर दया आहे बरं. सिद्धांत आरूढ करण्याकरता दृष्टांत देतात. ज्ञानोबारा तर किती दृष्टांत देतात, गणना करता येणार नाही. भूसबी एकवट उपनितारा एक घनवट ते तवडे ते फलकट जाणो आले. उदाहरणच आहे बरं. कुणपट कुळवाडी आन आन देव मांडी शब्द तिथं आलेला आहे. कुणब्याचं उदाहरण देतात. कुणबी म्हणजे शेतकरी, वाणी म्हणजे जात किंवा प्रकार. कुणबियाची वाणी शेतकऱ्याचे जात ज्याप्रमाणे काय करते, मळे झाकून या लवला हे पेरणी करीती. अतिशय घाईनं पेरणी करतात. शेतकऱ्याच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा पर्व काळ काय असेल, वापसा. विठ्ठल विठ्ठल. मला जास्त काही अनुभव नाहीये, माझ्यापेक्षा अनुभव तुम्हाला जास्त आहे. पण मी असं ऐकलंय जुन्या एका व्यक्तीकडून, महापुरुषाकडून, शेतकरी उन्हाळ्यामध्ये नांगरणी करतो. नांगरणी केल्यानंतर जमीन तापते बघा, तप्त होते जमीन. खालचा भाग वर येतो, वरचा भाग खाली जातो. पालापाचोळा खाली गेला की खत तयार होतं. तप्त झालेल्या जमिनीमध्ये पाऊस पडतो आणि त्या मातीला एक सुगंध प्राप्त होतो बघा. वेगळा वेगळा सुगंध असतो. पण तापलेली माती आणि पडलेलं पाणी यांची वाफ तयार होते. पहिलं पाणी तर तसंच जातं. नंतर जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला की मातीचे ढेकळं विरतात. आणि जेव्हा तप्त झालेल्या जमिनीमध्ये पाणी पडलं की आतमध्ये एक वाफ तयार होते. त्याला म्हणतात वापसा. पण तो पाहावा लागतो. शेतकऱ्याने शेतात जावं, फेरफटका मारावा आणि पाऊस पडल्यानंतर मुठभर माती आपल्या हातामध्ये घ्यावी आणि त्याचा गोळा तयार करावा. जास्त जोरात नाही बरं. हा, गोळा तयार करायचा आणि फेकून द्यायचा. जर मातीचा गोळा विखुरला, जर तो पांगला तर पेरायला हरकत नाही. गोळा घट्ट राहिला तर वाट बघावी लागते. ज्ञानोबा म्हणतात वापसा फार महत्वाचा आहे. जालया सुबीज प्रसंग पडे क्षेत्र वाफेचा पांग. चांगलं बीज जरी मिळालं तर जमिनीची वापसा सगळ्यांना मिळत नाही. सुक्षेत्रियाने उलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे वेळे की गा. चांगली जमीन आहे, बीजही चांगला आहे, ओलावा म्हणजे वापसा साधला असेल तर मग चांगल्या प्रकारचं पीक मिळतं. शेतकऱ्याच्या जीवनातला वापसा हुकला की त्याचं वर्ष वाया जातं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून वापसा वाया जाऊ नये याकरिता तो लवल आहे तयार असतो बघा. अगोदर सगळी तयारी केलेली असते. फक्त पाऊस पडण्याची आणि वापसा साधण्याची वेळ पाहतो. वापसा साधला आणि त्या प्रसंगामध्ये कितीही महत्वाचं काम आलं तर जाणता शेतकरी ते सगळं बाजूला सारतो. दुःखाचा प्रसंग जरी आला तरी बाजूला सारतो. तुकोबारा उदाहरण देतात. जर त्या प्रसंगाला त्याचे वडील मरण पावले, धर्मपत्नी मरण पावली, मुलगा जरी मरण पावला तर तो विचार करतो अंत्यसंस्कार नंतर करू, पहिली आपण पेरणी करू. मळे झाकून या करीती पेरणी. तो प्रेतावर झाकण ठेवतो आणि पहिल्यांदा पेरणी करतो. कुणबियाची वाणी लवला आहे का, त्याला माहिती आहे अंत्यसंस्कार सकाळी नाही झाला तर सायंकाळी करता येईल. पण वापसा जर हातातून गेला तर वर्षभर काही करता येणार नाही.
म्हणून जसं ते उदाहरण आहे दक्षते करता त्याप्रमाणे आपण आपलं हित करावं. तया परी करी स्वहित आपुले जयाशी फावले नरदेह. शेतकऱ्याला वापसा मिळाला की त्याचं हित आहे, तसं जीवाला नरदेह मिळाला की त्याचं हित आहे. विठ्ठला विठ्ठला प्रसंग असेल, शोक प्रकट करण्याचा प्रसंग असेल, तर शेतकरी आपल्या त्या प्रसंगावर सह्याद्री पर्वत छातीवर ठेवतो. दुःखाला बाजूला सारून आपलं हित व्हावं याकरता हे प्रकार करतो. त्याप्रमाणे तया परी करी स्वहित आपुले, तसंच जीवाने आपलं स्वहित करावं. पण कोणत्या जीवाने? जयासी फावले नरदेह. जसा शेतकऱ्याला वापसा मिळाला तसा जीवाला नरदेह मिळाला. वापसा हातून गेला तर वर्ष वाया जात, आणि नरदेहाचं आयुष्य हातातून गेलं की सगळं जीवन व्यर्थ जात. विठ्ठला जीवाला नरदेह प्राप्त होतो. सुकृत दुष्कृत समान समी, तै पाविजे कर्मभूमी, तै जिजे पडे का विषमी, तै स्वर्गगामी का नरकी. पुण्य अधिक झालं की स्वर्गाला जावं लागतं, पाप अधिक झालं की नरकाची गती प्राप्त होते. समान जर हे आलं तर त्याला नरदेह प्राप्त होतो. म्हणून तो कोबरा सांगतात, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवची होऊ म्हणते होती तरी का चित्ती न धरावे. देवची होऊ म्हणते होती तरी का चित्ती न धरावे. हो म्हणते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची हो म्हणती होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवची होऊ म्हणती ते होती देवाची म्हणते होती, तरी का चित्ती न धरावे. तरी का चित्ती न धरावे. लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. गर्भ वासियातना थोरा, गर्भ वासियातना थोरा. लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. गर्भ वासियातना थोरा, गर्भ जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात ना, नरदेह निदान लागले हाती. या देहाला निदान असं म्हणतात. बरं, जो सहजासहजी मिळत नाही, ज्याची किंमत फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला सहजासहजी मिळाला तर किंमत नसते. आमचे गुरुवर्य श्री मारुती बाबा कुरेकर सांगत असतात, डोळ्याची किंमत काय आहे आंधळ्याला विचारा, पायाची किंमत काय पांगळ्याला विचारा, कानाची किंमत काय बैरेला विचारा. डोळे मिळाले नाही तर आंधळ्याला असं वाटतं मला डोळे मिळाले असते तर मी भगवंताचं दर्शन घेतले, आणि ज्याला मिळाले त्याला मोबाईल सोडायला वेळ नाही. विठ्ठल जो पदार्थ मिळाला नसतो त्याची किंमत आपल्याला जास्त असते. अवचित नरदेह मिळाला बर का, पावला हा देह कागटाळी न्याये. यावर गुरुवर्य बाबा उदाहरण सांगत असतात. पंढरी क्षेत्रामध्ये एक आंधळा व्यक्ती आला, दररोज त्याचा नित्यक्रम. आंधळ्याला दादा पांगळ्याला
मी ऐकलेलं सांगतोय मग पाठ नाही सगळं. मग त्याने म्हणावं एक एक पैसा धर्माला, सगळ्या लोकांना विनवणी करावी. मग काही माणसं 50 पैसे, आता तर ते बंद झाले बघा 50 पैसे. आता आंधळी माणसं सुद्धा पैसे घेत नाही. भिकारी सुद्धा आपण जर तो आपल्याला मागायला येतो आणि आपण जर त्याला 5 रुपये दिले तो अहो याच्यात 10 चहा सुद्धा येत नाही, कमीत कमी 10 रुपये तरी द्या. ते एका व्यक्तीला मी काही झेरॉक्स आणायला सांगितले, 10 रुपये उरले. मी म्हणलं खा बिस्किट, तुम्हाला द्यायचे असं 10,000 द्या. विठाला आज तो 1 रुपया सुद्धा घेत नाही. पण जुन्या काळामध्ये पैसे चालायचे आणि मग त्याचा नित्य नियम होता, प्रार्थना करायची नसे टाळी वाजवायची. अवचित दैवयोगी त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. आंधळ्याच्या बोटातली शक्ती फार चांगली असते, डोळ्यातली कमी असते, पण त्याला बोटातून चांगलं कळतं. म्हणून खोटं नाणं जरी त्याच्या हातात दिलं तर त्याला कळतं हे खोटं आहे, आपल्याला नाही कळत. आपण डोळस असून कळत नाही, पण त्याने निरीक्षण केलं, लक्षात आलं हा कावळा आहे. त्या राजाला काहीतरी औषधाकरता कावळा लागत होता. कशाकडे कावळाचा पीस लागत असेल, काहीतरी लागत असेल. गावात दौंडी दिली. जो कोणी राजेसाहेबाला एखादा जिवंत कावळा भेट देईल त्याला विशिष्ट प्रकारचं बक्षीस देण्यात येईल. दौंडी देता देता लोक घाटावर आले आणि त्याने ती दौंडी ऐकली. कावळा त्याने सब्बागला दाबलेला होता, पकडला, सापडला बिचारा कावळा. तुम्ही बाकी सगळे पक्षी पाहिले असेल बघा, सर्कशीमध्ये सगळे पशु आहे, फक्त रेडा नाही. आणि त्या पिंजऱ्यात सगळे पक्षी, कावळा नाही. विठाला विठाला. सर्कशीत वाघही असतो, प्रसंगी सिंह सुद्धा असतो, फक्त रेडा नसतो, कारण त्याला शिकवता येत नाही. बाकी सगळे पक्षी पकडता येतात, कावळा पकडता येत नाही. त्याने तो बगड्यात दाबून धरला आणि दौंडीवाले आले. ओ आंधळी दादा, कावळा द्यायचा का? म्हणून द्यायचा आहे. सांगा ना भाव, कधी विकलाच नव्हता. पण त्याने सांगितलं भाव, ज्या अर्थी हे राजाचे सेवक आहे तर भाव असा वाढवून सांगितला पाहिजे. काही माणसं कार्यक्रमाचं वातावरण बघून नाही का भाव वाढवतात, तसं. विठाला विठाला. संप्रदायामध्ये कीर्तन क्षेत्राची अवनती करायला जसे काही लोक जबाबदार आहे ना, तसे आयोजक सुद्धा जास्त जबाबदार आहे. विठाला विठाला. एखाद्याने कीर्तनाचा भाव केला आणि ठरवला तर तुम्ही लाड करतात, महाराज वाढून घ्या पण या. तुम्ही तसं म्हणायला पाहिजे, महाराज येऊ नका, आम्ही सप्ताह नुसता पारायणाचं करू. विठाला विठाला. पण तुम्हाला सुद्धा असे चटकदार पदार्थ खायची सवय लागली, तो कीर्तनात तुम्ही मनोरंजनाची अपेक्षा करतात. कमीत कमी या क्षेत्राला तरी शुद्ध ठेवा. विठाला विठाला. राजाचे सेवक आहे तर भाव वाढवला बघा, तुला द्यायचा आहे, तुम्हीच भाव सांगा, तुम्हाला देतो मग 11,000. मला एवढीच माहिती. म्हणजे बाकीच्याचे बरं, मी कावळ्याचं सांगतोय, तुम्हाला 11,000पासून सुरुवात. आंधळा म्हटला याने भाव ठरवला आणि लगेच द्याला तर किंमत कमी होईल. म्हणे कळतं का तुम्हाला, 11,000 कुठं कावळा येतो असं का म्हणे. मग याने असं म्हणल्यानंतर ते सेवक म्हणले मग 21,000 घ्या. तो 21,000 नाही, 35 शिवाय मी येणार नाही. विठाला विठाला. आंधळा म्हणतो 35 शिवाय नाही. शेवटी त्या सेवकाने सांगितलं मग एक काम करा, द्या मला 50,000. बसा. विठाला विठाला. आंधळ्याच्या लक्षात आलं अरे 50,000ला कावळा ठरलाय, आणखीन जर आपण एक पकडला तर आपल्याला 1,00,000 रुपये मिळतील. पण त्याच्या लक्षात आलं काही करायचं नाही. आंधळ्याला दादा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला असं म्हणायचं आणि टाळी वाजवायची. कारण टाळी वाजवली की कावळा काय होतो, सापडतो. बगलात कावळा ठेवला होता आणि टाळी वाजवायला गेला, आता वरचाही सापडत नाही आणि बगलातला गेलेला तोही सापडत नाही. आता आंधळा टाळी वाजवून मेला तर कावळा फक्त पिंडालाच येईल, मध्ये येणार नाही. तसा कावळा परत येणार नाही, तसा नर
आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा, किंवा मागुता हाचे जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्यांद ओसी जाणून या. त्यातलंच प्रमाण दिलं बरं मगाशी. 184 न चुके फेरा, म्हणून जयासी फावली नरदेह. आपल्याला भारतात नरदेह मिळाला, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या उज्ज्वल दिव्य परंपरेमध्ये मिळाला, आणि सगळ्या अवयवाने आपण संपन्न आहोत ना. परमार्थाची किंमत कळाली पाहिजे बरं. जयासी फावले नरदेह, मग त्याने काय करावं? ज्याप्रमाणे जाणकार शेतकरी मड झाकतो आणि पेरणी करतो, तयापरी त्याप्रमाणे करी स्वहित आपुले. त्याने आपलं स्वहित करावं. आपलं हित आपणच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादये, आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. जसं आपल्याला भूक लागली, आपण जेवण केलं तर आपलंच पोट भरतं. व्यवहारात फक्त म्हणायचं असतं की तुम्ही जेवले म्हणजे मी जेवलो, असं कधी होत नसतं. आपल्याला रोग झाला तर औषध आपल्यालाच घ्यावं लागतं. भूक लागली तर जेवण आपल्यालाच करावं लागतं. तसं आपलं हित आपणच आपुली आपण गीतेमध्ये म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादये. याच श्लोकाचा अनुवाद ज्ञानोबा राय करतात. आपुले आपण करा सोडवन. काशीनाथ बाबांनी हे प्रमाण आणखीन 2 सेकंद म्हणलं नसतं तर मीच म्हणणार होतो विठाला विठाला. पण वारकरी संप्रदायाचं वैभव असं आहे, कीर्तनकाराला अभंग सोडवायचा असतो. काही कीर्तनकार अभंग सोडून देतात, तो भाग वेगळा आहे. पण अभंग सोडवायचा असतो, त्याची अंतकरणाची वृत्ती व्यग्र असते बघा, आणि व्यस्त असते. मग त्याला आवश्यक प्रमाण द्यावं ही जबाबदारी यांची असते. म्हणून कीर्तनकारापेक्षा प्रमाण देणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास जास्त लागतो. तो तुमचा आहे, हे माझं भाग्य आहे. विठाला विठाला. प्रमाण सुद्धा असं हळू नाही, बंदुकीतून गोळी सुटावी असं अचूक प्रमाण आलं पाहिजे. यांचं प्रमाण चुकणार नाही, कारण बंदुकीतून सुटलेली गोळी मी जर बाजूला झालो सावधरा लागल. विठाला विठाला. आपण आपलं हित करू शकतो. ज्ञानोबा म्हणतात ते पारधी असतात. 2 खांबाला दोरी बांधतात, दोरीच्या वरती अशी एक पोकळ नळी लावतात पोपटाला पकडण्यासाठी. पोपटाला का पकडतात? पोपटाला बाजारात किंमत आहे. पोपट चांगला बोलतो ना, जो चांगला बोलतो त्याला बाजारात किंमत आहे. विठाला विठाला विठाला. पोपटाला आवडतो पेरू, आणि मग त्या नळीवर ते पेरूची फोड ठेवतात. आकाशात मुक्त संचार करणारा पोपट पेरू खाण्याच्या आशेने नळीवर बसतो. ज्ञानोबा म्हणतात, जैसी ते शुकाचे अंग भारे, नळिका भोवी नली री मोहरे. ती नळी अशी उलट फिरते आणि तो आकाशाकडे पाहतो. जसं कोरड्या विहिरीत डोकावल्यानंतर आपल्याला खोल वाटतं की नाही, तसं तो उलटा फिरल्यामुळे त्याला आकाश खोल वाटतं. आणि त्याला असं वाटतं, जर मी आता नळीला सोडलं तर मला या खोल भागात पडावं लागेल.
तो नळी अशी घट्ट धरून बसतो. मग खरं सांगा, सुखे नलिकेसी गोवी येले पाय विसरोनी जाय पक्ष दोनी विसरोनी जाय पक्ष दोनी गोवी येले पाय विसरोनी जाय पक्ष दोनी सुखे नलिकेसी गोवी येले पाय विसरोनी जाय पक्ष दोनी विसरोनी जाय पक्ष दोनी ज्ञानोबरांच्या ओवीला प्रमाण बर. शुकाचे अंग भारी नळिका भोवी नलियेरी मोहरी तेने उडावे परी न पुरे मन शंका वायाचे मान पिळी आठवे ही आवळी. सासाचा आवाज राहू द्या आता. टिटान तू नळी धरून ढाके म्हणे मी बांधला पुढा ऐसा भावनेची आपडी खोडा की मोकळी पायांचा चवडा गोव्यांदिके ऐसा काजे विना तुडला तो सांग पा काय आणखी बांधला मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा पारधी आला ना अर्धा जरी पोपट कापला तरी तो पायाला नळी सोडत नाही. शुके नळिकेशी गोविले पाय म्हणून विसरून जाय पक्ष दोन्ही. आपल्याला दोन पंख आहे हे विसरून जातो. मग खरं सांगा, त्या पोपटानेच नळीला पकडलं की नाही. मग नळीला कोण सोडू शकतो? तो स्वतः सोडू शकतो. तसं जीवाने स्वतःला गुंतून घेतलंय, तो स्वतःला सोडू शकतो. या करता आता या परी करी स्वहित आपुले. पण महाराज हित कशाला म्हणतात? हित शब्दाचा अर्थ तो कल्याण. हित ते करावे देवाचे चिंतन, याला हित असं म्हणतात. किंवा आठवे गोपाळ तेचे हित, तेचे हित, आठवे गोपाळ तेचे हित. आठवे गोपाळ तेचे हित, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. जेवढं नामस्मरण आपण कराल तेवढं आपलं खऱ्या अर्थाने हित आहे. म्हणून तया परी करी स्वहिता पुले जयासी फावले नरदेह. नरदेह मिळाला की आपलं हित करावं. महाराज, तुम्ही शेतकऱ्याच्या पेरणीचं उदाहरण दिलं, पण पेरणी केल्यानंतर त्याला जसं विपुल प्रमाणामध्ये फळ मिळतं तसं परमार्थ केल्यानंतर विपुल प्रमाणामध्ये फळ मिळतं का? तुकोबरा संतान मिळतं ना. मग पेरणी करत असताना कसं फळ मिळतं? तुकोबरा तिसऱ्या चरणामध्ये मोठीच्या परीच मोठीचे देवाडे, मोठीच्या परीच मोठीचे देवाडे, मोठीच्या परीस मोठी देवाडे.
अनुभवता तुकोबाराय तिसऱ्या चरणातून सांगतात बरं, व्यवहारात आपण जर प्रयत्न केले तर व्यवहारातल्या प्रयत्नाला फल मिळतं, पण त्यामध्ये घट होत जाते. परमार्थातल्या प्रयत्नाला फळ मात्र विपुल प्रमाणामध्ये वाढणारच मिळतं. विठ्ठल परमार्थाला फळ कसं वाढतं तुकोबाराय उदाहरण देतात. शेतकरी शेतामध्ये पेरायला जातो बरं. आता या पेरणीचा अनुभव मला नाही हा, फक्त मला सांगा बरं, पेरणी करता जे साधन वापरलं जातं त्याला काय म्हणतात? पाभर. बरोबर ना? पामर नाही, पामर विचार सागरात. पाभर असं आहे का नाही? ज्याच्यात भर घालावी पाभर. विठ्ठल विठ्ठल. त्याला 3 प्रकारच्या नळ्या असतात. बरोबर? कधी कधी 4 असतात. वरती एक चाड असतं बघा, त्या चाड्याच्या मध्य बाजूला 4 छिद्र असतात. पंढरपूरला गेल्यानंतर काही माणसं तिथून विकत आणतात. त्याला चाड असं म्हणतात. आणि त्या चाड्यावर आपल्याला धान्याची मूठ ठेवावी लागते बरं, पण तेही जमलं पाहिजे हा. शेती करणं हे शास्त्र आहे. बैलांचा वेग आणि पेरणीचा वेग याचा मेळ साधला पाहिजे. धान्यही शेतात पुरलं पाहिजे, नाहीतर मग 2-3 तास पातळ, 2-3 तास दाट. विठ्ठल विठ्ठल. त्याचं सगळं उत्तम, इंग्रजी सांगू का, त्याला चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट करावं लागतं. शेतकऱ्याचा तो अनुभव असतो, ते बाकी कोणाला जमत नाही. धान्याची पिशवी कमरेला असत्या, मग ओटीतलं घ्यायचं आणि मोठीत ठेवायचं. पण ओटीत जेवढं आहे, मोठीत जेवढं आलं, त्यापेक्षा विपुल प्रमाणामध्ये शेतकऱ्याला धान्य मिळतं. शेतीची आपल्या जमिनीची कृपा आहे बघा. ही आपली माता आहे, माता. जगात कोणताच देश आपल्या देशाला माता म्हणत नाही, फक्त भारत माझी माता आहे. विठ्ठल विठ्ठल. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. एक आपण ज्वारीचा कण लावला तर त्या 1 कणीस मिळतं. कधी कधी एका ताटाला 3-3 कणस लागतात. मी पाहिले बरं हे का. ओटीच्या परीस म्हणजे पेक्षा, ओटीपेक्षा सुद्धा जे मोठीत आलं, ओटीमध्ये जास्त आहे, मोठीमध्ये कमी आहे, पण या दोघापेक्षा सुद्धा जमिनीत पेरलं तर वाढे जास्त प्रमाणामध्ये वाढतं बरं. कल्पना करा, जर आपण 1 किलो ज्वारी पेरली तर जमिनीतून आपल्याला 1 किलो येते का? नाही. विपुल प्रमाणामध्ये 1 किलोमध्ये जेवढे कण असतील ज्वारीच्या धान्याचे, त्या प्रत्येक एका कणाला 1 कणीस लागतं. विठ्ठल विठ्ठल. जसा हा प्रकार आहे, या प्रमाणाने मनुष्याने आपल्या स्वहिताचा कैवाड म्हणजे बाजू घ्यावी, म्हणजे परमार्थ करण्याकरता चुकू नये बरं. मनुष्य देहात केलेलं कर्म आगामी अनंत जन्माला पुरत असतं. या देहात तुम्ही जे कर्म कराल ना, पाप आणि पुण्याचं, त्याकरता तुम्हाला 1 नाही कदाचित अनंत जन्म घ्यावे लागतील. म्हणून मनुष्याने सावध व्हावं बरं. इथं यापरी जर आपलं बीज चांगलं असेल तर अनंत जन्मात चांगलीच फळं मिळतील. आणि आपण पेरलेलं वाईट जर पुण्य असेल, आपलं पाप असेल, तर त्याला वाईटच फळं मिळेल. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात ना, वेदीचे वाप चुकवी, अन्याय बीज वापवी, को कर्माचा करवी, राब जरी तरी तयाचे सारखे, असंभाड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. जन्म करोड जन्म त्याला मिळतात. म्हणून या नरदेहातलं 1 आयुष्य भावी काळामध्ये येणाऱ्या अनंत आयुष्याला जन्म देऊ शकतं. म्हणून मनुष्याने सावधपणे कर्म करावे बरं. हो, कर्म करण्यात तुम्ही स्वतंत्र आहात,
फळ भोगण्यात स्वतंत्र नाही, तिथं परतंत्र होऊन सगळं भोगावं लागतं. पाप पुण्य करायचं आज आपल्या हातात आहे, पण केलेल्या पाप पुण्याचं फळ भोगण्या करणं हे मात्र आपल्या हातात नाही. व्यवहारात तुम्ही नोकरी केली तर पगार घेणं न घेणं हे तुमच्या हातात आहे. घ्यायची किंवा टाकायची पगार तुमच्या हातात आहे. पण कर्माच्या बाबतीतला सिद्धांत तसा नाही बरं. कर्माच्या बाबतीतला सिद्धांत गुळाच्या किंवा खडीसाखरेच्या खड्याप्रमाणे आहे. तुम्ही गुळाचा आणि खडीसाखरेचा खडा घेतला आणि तोंडात टाकला आणि मग म्हणे आता मला गोड लागला नाही पाहिजे, आता काही नाही, गेले होणी नचले आता काही. आता तुम्हाला तो गोड लागणार म्हणजे लागणारच. विश्वाच्या निखाऱ्यावर तुम्ही पाऊल ठेवला आणि एखादा मला आता मला भाजलं नाही पाहिजे, भाजणार. विठ्ठल म्हणून कर्म करण्यात मनुष्याने सावध राहावं बरं, सावध राहावं. सावध असा तर कर्म चांगलं घडेल, बेसावधपणामध्ये हानी भोगावी लागेल. ओटीचा परीस मोठीचे ते वाडे, या परी काय वाडे स्वहिताचे. पण महाराज स्वहित करणं आताच का करावं नरदेहामध्ये, नंतर केलं तर नाही का चालणार. नाही काळसता पोनिया हाती, नाही काळसता पोनिये हाती, नाही काळसा आपल्या नाही काळसा आपल्या नाही काळसता पोनिये हाती, नाही काळसता पोनिये हाती, नाही काळसा आपल्या हाती, नाही काळसा आपल्या जानते ही गुंती आपोनिया, जानते ही गुंती ओगविती आपोनिया, तया परिकारी स्वहित आपुले, तया परिकारी स्वहित आपुले. घाई करावी परमार्थामध्ये. राम राम स्मरा आधी लाहो करा, गाठ घाला मुळबंदी, सांडावा उग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिका. स्वहित नरदेहातच करावं, पण त्याही नरदेहात आल्यानंतर पुन्हा घाई करावी. का करावी त्याचं कारण नाही काळ सत्ता आपुली हाती. आपल्या हातात बऱ्याच गोष्टी, फक्त काळाची सत्ता आपल्या हातात नाही. बरं उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल.
मोबाईल नका वाजू देऊ. विठाला विठाला. मोबाईल येणं आपल्या हातात नाहीये, सायलेंट करणं आपल्या हातात आहे. विठाला विठाला. नाही काळ सत्ता फुले हाती, व्यवहारात एखादा राजा असतो. एका राजाची प्रजेवर सत्ता असते, पण त्या राजाची दुसऱ्या प्रजेवर सत्ता नसते. उदाहरणार्थ लक्षात येईल आपल्याला, आपल्या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्र्याची आपल्या सगळ्यावर सत्ता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आपल्यावर सत्ता आहे, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची आपल्यावर सत्ता नाहीये. कर्नाटकामध्ये एखादा आदेश निघाला तर तो आपल्याला आदेश पाळता येत नाही. का? त्याची सत्ता त्याच्याच राज्यावर आहे. पण जर भारताच्या पंतप्रधानाने एखादी सत्ता राबवली तर त्याची मात्र सत्ता आपल्यावर आहे. त्यांनी सांगितलं नोटबंदी तर बंदीच. विठाला विठाला. राजाची सत्ता मर्यादित आहे. कल्पना करा, आपल्या देशाच्या शेजारचं राज्य असेल, आपला देश असेल, तर त्या देशाच्या पंतप्रधानाची सत्ता आपल्यावर नाही आहे. ही सगळी सत्ता भिन्न भिन्न आहे, पण एक सत्ता मात्र अशी आहे ज्याला काळ सत्ता म्हणतात. ती महाराष्ट्रावरही आहे, कर्नाटकवरही आहे, भारतावर पण आहे, जगातल्या इतर देशावर पण आहे. बरं, काळाची सत्ता म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता, ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागे. काळाची सत्ता सांगू का कुठपासून आहे? मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यावर काळाची सत्ता आहे. सगळ्यावर, फक्त परमात्म्यावर नाही. उलट परमात्म्याची काळावर सत्ता आहे. मी याची निमेला साता काळुग्रासी तसे भोता, ये म्हणी आगते पंडुसुता सकळे जयाची. मग सगळ्यावर काळाची सत्ता या. ज्ञानोबारांची एक ओवी सांगतो. ज्ञानोबारा म्हणतात, देह कसा आहे? देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंथले, भव तसेचा की सुदले, जन्म मृत्यूच्या. आणि पुढची ओवी, हे काळा नळाच्या कुंडी, घातली लोण्याची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. काळ नावाचा अग्नी आहे, धगधगदा कुंड आहे, या कुंडाच्या समोर लोण्याचा गोळा ठेवावा तसा नरदेह आहे. म्हणून काळाची सत्ता, काळाची सत्ता आपल्यावर आहे, आणि ती पण शाश्वत नाही. कधी काळ येईल आणि घेऊन जाईल काही सांगता येतं का? आपले आराखडे भविष्याचे असतात, तो भाग वेगळा आहे, पण काळाच्या मनात आहे की आपला आराखडा पूर्ण करायचा का तसाच ठेवायचा. विठाला काळाची सत्ता आपल्यावर हातावर नाही. बरं, तुम्हाला पुढे जाऊन सांगू का? अन्न खाणं आपल्या हातात आहे, पचविणं तरी कुठं आपल्या हातात आहे. जेवढं आपण अन्न खातो तेवढं पचतं का आपल्याला? फक्त चांगलं मन लावून जेवणच एवढं आपल्या हातात आहे. एक घास 32 वेळा खावा हे आपल्या हातात आहे. जेवताना मोबाईल पाहून हे आपल्या हातात आहे. पण पोटात गेलेलं अन्न पचावं का न पचावं हे सगळं आपल्या हातात नाहीये, परमात्म्याच्या हातात आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. सगळ्यावर सत्ता काळाची आहे, ती आपल्या हातात नाही. जे हे जाणतात ते या गुंताळ्यातून बाजूला पडतात. जाणते हे गुंती ओगविती. या कार्यक्रमाचा एक विषय चांगला आहे. बरं, आपल्या वारकरी संप्रदायाचा अद्वितीय प्रचार प्रसार कोणी केला असेल तर भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराज. आणि महाराष्ट्रापासून पंजाब प्रांतातल्या घुमानपर्यंत प्रचार आहे वारकरी संप्रदायाचा. आणि शीख धर्मामध्ये ज्या आपल्या धर्माची, हिंदू धर्माची एक शाखा आहे, ज्या गुरुग्रंथ साहिब ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अनेक अभंग आहे. मी येता येताना इथं गुरुद्वारा पाहिला, आणि त्यातली 2 महापुरुष मंडळी आले. हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. जाणते माणसं जे असतात ना, या गुंताड्यातून बाहेर पडतात. जाणते हे गुंते उगविते. नाहीतर बरेच माणसं गुंताड्यामध्ये सापडतात. आणि प्रपंचाचा गुंताडा असा आहे जो सुटत नाही. काही गाठी अशा असतात बघा, काही गाठी
त्याचा एक पदर जर खेचला तर सगळी गाठ मोकळी होते. पण काही गाठी अशा असतात एक सोडायला गेलं की दुसऱ्या अडकून बसतात. तुम्हाला सांगू का मी, आपण दिवाळीला येतो ना घरी, तर दिवाळीला एक भाऊबीज कार्यक्रम असतो बघा. तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही, बहुतेक सगळीकडे असेल महाराष्ट्रामध्ये. त्या भावाला त्या सुपारी देतात ना, सुपारी म्हणजे हे नाही, सुपारी देतात आणि पान देतात. त्याच्यावर एक कड दोरा असतो बघा, कमरेला बांधायचा दोरा, त्याला कट्ट दोरा असा खरं शब्द आहे. पण आता ट आणि ड आपल्याला कळत नाही म्हणून कड दोरा असतो की नाही. बरं तो चांगला जर दिला तर कमरेला बांधता येतो, पण त्याचा गुंताडा जर झाला एक पदर खेचला तर अनेक गाठी बसतात, निघत नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं आपल्याकडे कर्माचा गुंताडा आहे. कर्माचे गुणी गुंथले, आपलं पाप पुण्याचं कर्म आहे. आणि त्या गुंताळ्यामध्ये जीवात्मा सापडला, वर येण्याचा प्रयत्न करतो तर खालीच जातो. म्हणून संत आपल्याला सावध करतात. बरं तुका म्हणे पाहे आपुली सूचना करीतो शहाणा मृत्यू लोकी. ही सगळी सूचना आपल्या हिताच्या बाबतीमध्ये तुकोबारा आपल्याला करतात. शहाण्या मनुष्याने ही सूचना पाहिली पाहिजे. प्रवास करतोय आपण तर सूचना फलकाडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. रस्त्याने प्रवास करत असताना बरेच फलक लावले असतात. जर वळण आलं तर यन आकाराचा बाण येतो, म्हणजे काय, नागमोडी वळण आहे. नागमोडी शब्दाला पुन्हा यनच आलं. विठ्ठल विठ्ठल. गतिरोधक आले तर त्याचं पण चिन्ह येतं, फक्त खड्ड्याचं चिन्ह आलं नाही अजून, तर ते मलाच काढावं लागेल, कारण ते काय अजून शासनाकडून आलं नाही. गतिरोधकाचं चिन्ह येतं, बरोबर आहे की. नागमोळी वळणाचं चिन्ह येतं, पुलाचं सुद्धा चिन्ह येतं. पुढे रस्ता अरुंद आहे त्याचं सुद्धा चिन्ह येतं बघा. एक सी असतं, दुसऱ्या आकाराचं असतं, असं म्हणजे रस्ता इकडं मोठा आणि मध्ये अरुंद, हे सगळे चिन्ह येतात. जो चांगला चालक असतो त्याचं त्या सूचनेकडे लक्ष असतं. आणि जो बेसावध असतो तो अरे चुकलं बरं का, स्पीड ब्रेकर पाहिलंच नाही, अरे तू नाही पाहिलं पण मागचे उखळले ना. विठ्ठल विठ्ठल. तसं नरदेह प्राप्त झाला, या देहात आपल्याला आपलं सुहित करता येतं. शहाण्या मनुष्याने तो का म्हणे पाये आपुल्या हिताची सूचना पाहतो. आणि नुसतं ऐकण्यात महत्व नाही. बरं तुम्हाला हल्लीच्या भाषेमध्ये सांगू का, आता शिक्षक मंडळी बसलेले आहेत, फॉलो करण्यात महत्व आहे, ऐकणं महत्वाचं नाही. तो का म्हणे पाय आपुली सूचना करी. जो आपल्या आचरणामध्ये आणतो त्याला तुकोबारा मृत्यू लोकातला शहाणा म्हणतात. करी तो शहाणा मृत्यू लोकी. या मृत्यू लोकामध्ये आपलं हित करत असेल ना, संतांच्या विचारानुसार वागत असेल, प्रत्यक्ष आचरणामध्ये आणत असेल तर त्याला तुकोबारा शहाणा म्हणतात. तया परी करी स्वयता पुले जयासी फावले नरदेह यथामती यथावकाश. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी परिहारामध्ये सांगून गेलो की या ठिकाणी वैकुंठवासी तुकाराम नामदेव वाळुंज यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्यावर प्रेम करणारा सगळा गावकरी परिवार, नातेवाईक, इष्टजन आणि त्यांच्या परिवारातले सगळे मंडळी, या सगळ्यांच्या एकोप्याने या कार्यक्रमाला एक अलौकिक सौंदर्य प्राप्त झालं. या गावात काहीतरी वैभव आहे. बरं इथे कीर्तनामध्ये एक रंग देवता प्रकट होत्या, एक रंग देवता प्रकट होते. आणि तुमचं काय प्रेम असेल गावकऱ्यांचं, महाराष्ट्रामध्ये विख्यात असणारी सगळी मंडळी तुम्हाला अनायासे मिळतात. हे माणसं दराने नाही येत, आदराने येतात. विठ्ठल विठ्ठल. कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. कोण एरवी आपल्या घरी येत असतो, पण ही सगळी मंडळी आपल्या निमंत्रणावरून आली. आणि खरं असं आहे, शेखर महाराजांचे वडिलांकडचे आजोबा, वडीलही त्यांची इथं आलेले आहेत, आणि आईकडचे आजोबा, आजोबांचं पुण्य नातवाला काम येत असतं. बरं नाव शेखर आहे म्हणून तर शिखरावर आहे. विठ्ठल विठ्ठल. आता बाबांनाही मी पत्रिका पाठवली. आम्ही 1.5 दिवसाचा ज्ञानेश्वरी जयंतीचा एक उपक्रम केला, ज्यामध्ये आमचे गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज जाधव
आणि गुरुवारे शांती ब्रह्मश्री मारुती बाबा कुरेकर 3च कीर्तन झाले, एक सेवा मलाही मिळाली. पण या सार्ध म्हणजे 1.5 दिवसाचा कार्यक्रम झाला. मी खरं सांगतो वसंत बाबा, मी निश्चिंत होतो कार्यक्रमाला, कारण मला माहित होतं हे आमचे साधक कुठंच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल त्यात उदयचा परिचय अगोदरचा आहे आणि शेखरचा परिचय नंतर आहे. पण मला असं वाटतंय की बहुतेक शेखरचा माझा आज आता नाही, गत जन्मातला काही तरुण अनुबंध असेल. तो कधी कधी माझ्यावर रोषही धारण करतो, पण असू द्या, रोषे प्रेम दोन वटे पर्यंत याचे प्रेमातलाच व्यक्ती रागवत असतो की नाही. आणि मग त्याने तो पुढाकार घेतला. ही सर्वांची सेवा मला करता आली. बोलण्याच्या ओघामध्ये काही अनुचित अयोग्य शब्द निघून गेला असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. या दोन्ही विद्यार्थ्यांना मी स्तुती नाही करत, पण यांच्याकडे समजदारपणा खूप चांगला आहे, यांच्याकडे अभ्यासाची वृत्ती चांगली आहे. आणि मी विशेषतः त्या शिखर करता सांगेल की फक्त तुम्ही त्याला कीर्तनाचा लवकर आग्रह करू नका, थोडा अभ्यास होऊ द्या चांगला. विठ्ठल कारण जसं वापशाचा काळ असतो तसं अभ्यासाचं एक वय असतं. बरं, आयुष्य पडले कीर्तन करण्यासाठी, पण अभ्यासासाठी आयुष्य नसता. आमचे गुरुवार राऊत बाबा सांगत असतात, अभ्यास हा ठराविक वयातच होतो, चिंतन आयुष्यभर करता येतं. पण त्याच काळामध्ये ते केलं पाहिजे. विद्यार्थ्याने विद्यार्जन करण्याच्या वयामध्ये विद्याच मिळवली पाहिजे. आणि म्हणून त्याला एक चांगल्या प्रकारची संगती आहे. त्याचं फार मोठं पुण्य आहे की आळंदी त्याचे दिवसच वाया नाही गेले. तो स्वतः स्वइच्छेनेच आळंदीला आला, त्याचं उत्कृष्ट पुण्य असेल. आणि बहुतेक त्याचं पुण्य नाही, या आजोबांचं किंवा या आजोबांच्या वारीचं पुण्य आहे. म्हणून ते पुण्य त्याला आळंदीला घेऊन आलं. आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आज तो शिक्षण घेतो आहे. म्हणून म्हणलं हा काहीतरी ऋणानुबंध असेल. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज